नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र वॉरियरच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण LLB CETच्या एक्झामच्या दृष्टीने रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता या विषयातील सीटिंग अरेंजमेंट हा टॉपिक बघणार आहोत. तर सुरू करूया. मित्रांनो, प्रथम आपण इंग्लिशमध्ये प्रश्न वाचूया व उत्तर सोडवताना मराठी भाषेचा वापर करूया. क्वेश्चन नंबर 1. स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली टू आन्सर द क्वेश्चन. पॉईंट नंबर 1. P, Q, R, S, T and V are sitting along a circle. Point number 2. P is between T and S. Point number 3. U is between Q and V. And point number 4. Q is second to the right of the T. तर मित्रांनो, आपण या प्रश्नाचे उत्तर पाहूया. तर पहिले विधान बघा मित्रांनो. P, Q, R, S, T, U, V हे 7 जण वर्तुळाभोवती तोंड करून बसले आहेत. तर लगेच वर्तुळ आणि 7 जणांची जागा बनवून घेऊया आपण. एक 2 3 4 5 6 आणि 7 जणांची जागा आपण बनवून घेतलेली आहे. आता दुसरे विधान पहा. P हा T आणि S च्या मध्ये आहे. तर मित्रांनो, या विधानावरून नेमकी P ची जागा कोठे आहे हे समजत नाही आहे. तर आपण दुसरे विधान पाहूया. U हा Q आणि V च्या मध्ये आहे. यावरूनही U ची नेमकी जागा कुठे आहे ते समजत नाही आहे. तर आपण पुढचे विधान पाहूया. Q हा T च्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर मित्रांनो, आपण T हा इथं गृहीत धरूया आणि Q हा T च्या उजवीकडे म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे इथं Q येईल मित्रांनो. तर आता आपण परत पहिले विधान बघूया. P हा T आणि S च्या मध्ये आहे म्हणजे P हा T च्या बाजूला असेल. इथे P येईल आणि इकडे S. आता पुढे बघा. U हा Q आणि V च्या मध्ये आहे म्हणून याची जागा येथे येईल U. आणि V आणि Q च्या मध्ये आहे म्हणून U इकडे येईल आणि V याची जागा इकडे येईल. आता राहिलेला शेवटचा म्हणजे R, त्याची जागा इकडे येईल. तर आपल्याला प्रश्नात विचारले आहेत की V ची जागा कुठे आहे. तर आपण बघा, पहिला ऑप्शन बघा, सेकंड टू द लेफ्ट ऑफ P. तर P इकडे आहे आणि त्याच्या दुसऱ्या क्रमांकावर डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे V इकडे आहे. तर मित्रांनो, हा पहिला ऑप्शन बरोबर आहे. त्यामुळे याचा उत्तर 1 येईल. तर आपण दुसरा प्रश्न पाहूया. क्वेश्चन 2. स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली टू आन्सर दिस क्वेश्चन. 7 engineers T, U, V, W, X, Y, Z are sitting around a circular table. U is sitting second to the right of Z, who is sitting the right of W. T is neither the neighbor of W nor the neighbor of Y. Y is second to the left of W, who is sitting to the left of V. V sits in between Y and W. X sit in between Y and U. तर मित्रांनो, आपण याचे उत्तर पाहूया. आता पहिले विधान पहा. तत्पूर्वी आपण 7 जणांची जागा बनवून घेऊया. 1 2 3 4 5 6 आणि 7. आता पहा मित्रांनो, पहिला विधान. U हा Z च्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर आहे जो W च्या उजव्या बाजूला आहे. जर आपण W इकडे गृहीत धरला तर W च्या बाजूला Z आणि Z च्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर U येईल म्हणजे Z च्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर U येईल. आता दुसरे विधान वाचा. T हा W आणि Y च्या शेजारी नाही. ओके, तर पुढे विधान बघूया. Y हा W च्या डाव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर बसला आहे. Y हा W च्या डाव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर बसला आहे म्हणजे Y इकडे येईल मित्रांनो. तर आता पुढे बघा. V हा Y आणि W च्या मध्ये आहे म्हणजे Y आणि W च्या मध्ये V आहे. तर हे बरोबर आहे. तर पुढे बघूया आपण. X
हा वाय आणि व्हीच्या मध्ये आहे. वाय आणि व्ही इकडे एक्स येईल मित्रांनो, हे दोघांच्या मध्ये एक्स आहे. आता राहिला टी, त्याची जागा इकडे येईल. तर अशा प्रकारे पूर्ण आपण समजून घेतलेला आणि गणित सोडवला. तर प्रश्न बघा, हू सीट द इमिडिएट राईट ऑफ यू, म्हणजे यूच्या उजवीकडे कोण बसले आहे. तर हा यू आहे, त्याच्या उजवीकडे म्हणजे इथे एक्स हा बसलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर डी असेल, एक्स. तर आपण आता पुढचा प्रश्न पाहूया. क्वेश्चन नंबर 3. स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली टू आन्सर दिस क्वेश्चन. पॉईंट नंबर 1. P, Q, R, S, T, U and V are sitting along circle facing the center. Point number 2. P is between V and S. Point number 3. R, who is the second to the right of S, is between Q and U. Point number 4. Q is not a neighbor of T. आता या प्रश्नाचे उत्तर आपण पाहूया. P, Q, R, S, T, U, V हे 7 जण वर्तुळाभोवती बसलेले आहेत. त्यामुळे आपण 7 जणांची जागा लगेच तयार करून घेऊया. 1 2 3 4 5 6 आणि 7. तर दुसरे विधान पहा. P हा V आणि S च्या मध्ये आहे, पण P चे नेमके ठिकाण कोणते हे समजत नाही आहे. तर आपण पुढे बघूया. R हा S च्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे, जो की Q आणि U च्या मध्ये आहे. तर आपण S हे इथे गृहीत धरूया मित्रांनो. तर R हा S च्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे, म्हणजे R इकडे येईल मित्रांनो. त्यानंतर पुढे बघा, Q हा T च्या शेजारी नाही. तर मित्रांनो Q हा T च्या शेजारी नाही, त्यामुळे आपण वरील वाक्य बघितला तर Q आणि U च्या मध्ये I आहे, म्हणून T च्या शेजारी Q येणार नाही, म्हणून Q इथे येईल आणि U इकडे येईल. तर आपण पहिले विधान बघूया. P हा V आणि S च्या मध्ये आहे, तर S इकडे आहे, त्यामुळे P या ठिकाणी येईल आणि V जो आहे तो या ठिकाणी येईल. हा U आहे आणि हा V आहे. तर शेवटी राहिलेला T ची जागा इकडे येईल. तर मित्रांनो इथं प्रश्न विचारलेला आहे की T ची जागा कुठे आहे. तर या प्रश्नाचं आपण ऑप्शन पाहूया. बिटवीन R आणि V. तर नाही मित्रांनो, R इकडं आहे आणि V इकडं आहे, तर हा चुकीचा आहे पहिला. तर दुसरा बघा, टू द इमिडिएट लेफ्ट ऑफ V. हा तर V ची जागा इकडे आहे, त्याच्या लेफ्ट साईडला T आहे, म्हणजे हा दुसरा ऑप्शन बरोबर आहे मित्रांनो. क्वेश्चन नंबर 4. स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली टू आन्सर दिस क्वेश्चन. 8 men A, B, C, D, E, F, G and H are sitting around a circular table facing the center for having their lunch. There is first point, G is not an immediately neighbor of C. The second point, S is third to the right of C. Third point, E is the second to the left of C. Fourth point, C is the second to the left of B. Fifth point, F is second to the left of D. And sixth point, A is the second to the left of F. आता मित्रांनो या प्रश्नाचे आपण उत्तर पाहूया. तर बघा 8 लोक बसलेले आहेत सर्कलकडे तोंड करून. तर आपण लगेच 8 जणांची जागा बनवून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हे 8 जण बसलेले आहेत मित्रांनो. आता पहा पहिला वाक्य म्हणजे पहिले विधान पहा. जी हा C च्या शेजारी नाही, म्हणजेच लगेच शेजारी नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर ठीक आहे. तर पुढचे विधान पाहूया आपण. S हा C च्या उजवीकडे तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर मित्रांनो आपण C ला इकडे गृहीत धरूया. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर S आहे असं त्यांचं म्हणणं आहे उजव्या साईडला. तर पहा 1 2 आणि 3 या उजव्या साईडला तिसऱ्या क्रमांकावर S आहे. तर पुढचे विधान पहा मित्रांनो. E हा C च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे, म्हणजे C इकडे आहे, त्याच्या डावीकडं E आहे, तो इथे येईल मित्रांनो. त्याच्यानंतर पहा C इज अ सेकंड टू द लेफ्ट ऑफ B, म्हणजे C हा B च्या डावीकडे दुसऱ्या बाजूला आहे, म्हणजेच B इकडे येईल, त्याच्या डावी बाजूला C म्हणजे पहिला आणि हा दुसरा C या ठिकाणी आहे. तर त्यानंतर पहा F हा D च्या डावी बाजूला आहे. तर या विधानावरून F ची नेमकी जागा कुठे आहे ते कळत नाही. तर त्यातपूर्वी आपण पहिला विधान पहा. G हा C च्या शेजारी नाही, म्हणजे इकडे G या दोन ठिकाणी येणार नाही, तर इकडे येणार. या दोन्हीमध्ये कुठेतरी G येणार. तर आपण शेवटचं वाक्य पहा. A हा F च्या डावीकडे दुसऱ्या बाजूला आहे,
म्हणजे जर एफ इथे आला तर डावीकडे एफच्या दुसऱ्या स्थानावर ए इथे येईल आणि ए इकडे आला तर ऑटोमॅटिकली जी इकडे येईल आणि राहिलेला जो आहे डी तो इकडे येईल. त्यामुळे डीच्या डावीकडे एफ दुसऱ्या बाजूला आहे हे विधान देखील बरोबर होईल. त्यामुळे हे असे आपण गणितेला सोडवलेले आहे. आता आपण याचा प्रश्न बघूया. हु इज सिटिंग टू इमिडिएट राईट ऑफ सी, म्हणजे सीच्या उजव्या बाजूला लगेचच कोण बसलेला आहे, तर याचं उत्तर सी इकडे आहे. त्याच्या लगेच उजव्या बाजूला डी बसलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर डी असेल, म्हणजे ऑप्शन नंबर सी डी हा या प्रश्नाचे उत्तर आहे. Question number 5. Study the following information carefully to answer this question. There is 8 men J, K, L, M, N, O, P and Q are sitting around a circular table for a meeting. J is second to the right of P, who is third to the right of K. M is second to the left of O, who is sits between P and J. L is not a neighbor of K or N. तर या प्रश्नाचे उत्तर आपण पाहूया. तर त्यापूर्वी आपण 8 जणांची जागा बनवून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर बघा मित्रांनो, पहिले विधान पहा. जे हा पीच्या उजवीकडे दुसरा आहे, जो की केच्या उजवी बाजूस तिसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे जर आपण पी इथे गृहीत धरला तर पीच्या उजव्या बाजूला दुसऱ्या क्रमांकावर जे असेल, म्हणजे जे इथे येईल आणि तोच केच्या उजव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर आहे असे म्हटले आहे. म्हणजे के इथे येईल, केच्या उजव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर जे आहे. तर आता दुसरं विधान पहा. यम हा ओच्या डावी बाजूस दुसऱ्या क्रमांकावर आहे, जो की पी आणि जेच्या मध्ये आहे. इथं पी आणि जेच्या मध्ये यम आहे मित्रांनो, जो की यम हा ओच्या डावी बाजू, म्हणजे ओ इकडे येईल आणि त्याच्या डाव्या बाजूस दुसऱ्या क्रमांकावर यम, म्हणजे इकडे तो येईल. त्यानंतर पुढचे विधान पहा मित्रांनो. यल हा के आणि यांच्या शेजारी नाही, म्हणजे यल या केच्या बाजूला येणार नाही, तर आपण यल इकडे ठेवूया मित्रांनो. आता राहिले यन आणि क्यू, तर आपण क्यू इकडे लावूया आणि यन इकडे घेऊया. तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे हा गणित सुटलेला आहे. तर पुढे बघा. देन हु इज द इमिडिएट ऑर लेफ्ट ऑफ के असं विचारले, म्हणजे केच्या डाव्या बाजूला लगेच कोण आहे असं त्यांचं विचारलेलं आहे. तर केच्या डाव्या बाजूला लगेच यन आहे, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर 1 येईल, यन. क्वेश्चन नंबर 6. स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली टू आन्सर दिस क्वेश्चन. देर आर 3 मेन्स आकाश, बिमल, Chauhan and 3 women, Prachi, Sunita and Sonakshi, are sitting around a table. No 2 men and no 2 women are sitting together. Sunita is sitting right of Chauhan. Bimal is sitting second to the right of Chauhan. And Akash is sitting between Sonakshi and Prachi. Sonakshi is sitting to the immediate left of Chauhan. तर या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया मित्रांनो. 3 पुरुष आहेत, आकाश, बिमल आणि चव्हाण, आणि 3 महिला आहेत, त्यामध्ये प्राची, सुनीता आणि सोनाक्षी एका गोल टेबलाभोवती बसलेल्या आहेत. त्यामुळे आपण 6 जणांची जागा बनवून घेऊया. 1 2 3 4 5 आणि 6. आता पुढचे विधान बघा मित्रांनो. सुनीता ही चव्हाणच्या उजवीकडे आहे, म्हणून आपण चव्हाणला इथे गृहीत धरूया. शॉर्टकटमध्ये लिहितो CH म्हणजे चव्हाण. त्याच्या उजवी बाजूला सुनीता आहे, SU. सुनीता इथे बसलेली आहे. तर पुढचे वाक्य पाहूया. बिमल हा चव्हाणच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे, म्हणजे चव्हाण जर इथे असेल तर त्याच्या दुसऱ्या क्रमांकावर बिमल उजवीकडे, तर इथं बिमल आहे. त्यानंतर पहा पुढचे विधान. आकाश हा सोनाक्षी आणि प्राचीच्या मध्ये आहे. तर आता 3 जागा उरलेल्या आहेत, 1 2 3, त्यामुळे आकाश इकडे येईल मध्ये. आता आकाशच्या बाजूला प्राची आणि सोनाक्षी आहेत, पण ते नेमके कुठे आहेत ते आपल्याला माहीत नाही. तर पुढचे वाक्य पाहूया. सोनाक्षी ही चव्हाणच्या डावीकडे आहे, म्हणजे चव्हाण इकडे आहे, त्यामुळे सोनाक्षी इकडे येईल आणि प्राची इकडे येईल. त्यामुळे असे आपल्याला हे गणित सोडवता आलेलं आहे. तर आता प्रश्न काय विचारले आहेत ते पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट पोझिशन ऑफ प्राची, असं त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजे प्राचीची करेक्ट जागा कोणती आहे ते ओळखा असे म्हणलेलं आहे. तर एक ए ऑप्शन आहे, टू द इमिडिएट राईट ऑफ बिमल. बिमलच्या इमिडिएट राईट, म्हणजे बिमल येत आहे त्याच्या राईट साईडला प्राची आहे, तर हे विधान बरोबर आहे.
तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 आहे. क्वेश्चन नंबर 7. स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली टू आन्सर द क्वेश्चन. 8 friends J, K, L, M, N, O, P, Q are sitting around a circle facing the center. J is not the neighbor of N. L is third to the right of K. W is second to the left of N, who is next to the right of L. O is not the neighbor of N or K, is to the immediate left of P. तर या प्रश्नाचे उत्तर आपण पाहूया मित्रांनो. तत्पूर्वी आपण 8 जणांची जागा इथे बनवून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर मित्रांनो पहिले विधान पहा. जे हा यांच्या शेजारी नाही. ठीक आहे, तर आपण पुढे बघूया. यल हा केच्या उजवीकडे तिसऱ्या बाजूचा आहे, त्यामुळे आपण यल इथं गृहीत धरले, के इथे गृहीत धरले, तर केच्या उजव्या बाजूस तिसऱ्या क्रमांकावर यल आहे, त्यामुळे आपण यलला इकडे गृहीत धरूया. त्यानंतर पहा पुढचे विधान. यम हा यनच्या डावीकडे दुसऱ्या बाजूला आहे, जो की यलच्या पुढच्या उजवी बाजूस आहे. यलच्या पुढच्या उजवी बाजूस म्हणजे एक जागा सोडून यम इकडे येणार. यमची जागा आपल्याला दुसऱ्या विधानावर कळली. तर आता यम हा यनच्या डावी बाजूला म्हणजे यन इकडे येईल. यनच्या डावी बाजूला यम आहे दुसऱ्या क्रमांकावर, त्यामुळे इथपर्यंत आपण सोडवलेलं आहे. तर पुढचे वाक्य पहा. ओ हा यन किंवा केच्या शेजारी नाही, जो की पीच्या डावी बाजूस आहे. मित्रांनो आता आपल्याला इथं लक्षात येईल की ओ जो आहे या यन किंवा केच्या बाजूस नाही, जर आपण पण पीच्या बाजूला आहे. जर आपण इथं बघितलेलं आहे दोघीपैकी एकाच्या तर बाजूला येणार ओ, पण इथं पीच्या बाजूला पण इथं यम येईल, त्यामुळे इकडं ओ घेऊन इमिडिएट बाजू म्हणजे पी इकडे येईल. त्यामुळे पीच्या बाजूला ओ आहे, पण यन किंवा केच्या म्हणलेला आहे, त्यामुळे यनच्या बाजूला ओ येणार नाही. आता राहिला एक जागा, त्या जागेवर आपण राहिलेला आपला क्यू हा मित्राला बसूया क्यू. तर अशा प्रकारे आपण गणित सोडवलं आहे. आता यांचा प्रश्न बघा. विच इज द फॉलोइंग पेअर ऑफ पर्सन रिप्रेझेंट ओज नेबर असं विचारलेलं आहे. तर त्यांच्या मते ओचे शेजारी कोण आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे. तर बघा पहिला यल आणि यन, तर नाही मित्रांनो, ओ इकडं आहे, यल आणि यन लांब आहेत. त्यानंतर बघा पी आणि के, तर बरोबर आहे मित्रांनो, हा पी आणि के ओच्या बाजूला आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर बी हा बरोबर येईल. आता पुढचा क्वेश्चन बघूया मित्रांनो. तुम्ही समजत असाल की सर एका मार्कासाठी एवढा मोठा प्रश्न सोडून त्याच्यानंतर त्या खाली एक प्रश्न येईल, ते एवढं टाईम जाणार कसं काय. मित्रांनो तसं एक्झाममध्ये तसं प्रश्न येत नाही. एकच आपल्याला गणित सोडवायचा असतो, त्याच्याखाली 4 किंवा 5 क्वेश्चन आपल्याला येतात. त्यामुळं एक्झाममध्ये कसा प्रश्न असतो त्या पद्धतीने हा प्रश्न आपण इथं टाकलेला आहे. तर तुम्ही हा प्रश्न लक्ष देऊन ऐका. तर सुरू करूया. क्वेश्चन नंबर 8. स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली टू आन्सर द क्वेश्चन. P, Q, R, S, T, U, V and W are sitting round the circle and are facing the center. The first point P is second to the right of T, who is the neighbor of R and V. Second is S is not neighbor of P. The third is V is the neighbor of U. Fourth point is Q is not between S and W. The fifth point is W is not between U and S. तर मित्रांनो हे प्रश्न आपण सोडवायचा प्रयत्न करूया. त्यापूर्वी आपण 8 जणांची जागा बनवून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर मित्रांनो पहिला विधान पहा. आपण पहिला विधान बघूया. P हा टीच्या उजवीकडे दुसरा आहे, जो की R आणि Vच्या मध्ये आहे, त्यामुळे आपण टीला इथं गृहीत धरूया. P हा टीच्या उजवीकडे दुसरा आहे, म्हणजे P हा टीच्या उजवीकडे इथं P येणार, जो की R आणि Vच्या मध्ये आहे. पण R आणि V कुठे आहेत नेमके ते कळत नाही, त्यामुळे पुढं बघूया आपण. S हा Pचा शेजारी नाही. तर ठीक आहे, तर पुढचा विधान पाहूया. V हा Uचा शेजारी आहे. V हा Uचा शेजारी आहे. मित्रांनो आता बघा पहिल्या ह्याच्यामध्ये बघा R आणि U हा Pच्या आजूबाजूला आहेत, पण इथं थर्ड विधान दिलेलं आहे V हा Uच्या शेजारी आहे, म्हणजे U हा इकडे येईल, त्याच्या शेजारी V येईल, आणि जो राहिलेला R जो आहे Pच्या साईडला तो R इथं येईल, म्हणजे Pच्या R आणि Uच्या मध्ये P आहे आणि Uच्या शेजारी V आहे. असा
अशा प्रकारे आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. तर पुढचं विधान पहा, क्यू हा यस आणि एनच्या मध्ये नाही. आणि पुढचा विधान, डब्ल्यू हा यू आणि यसच्या मध्ये नाही. तर मित्रांनो, दोन्ही वाक्यांचं जर तुम्ही डीप म्हणजे थोडंसं लक्ष देऊन बघितला तर त्याने सांगितल्याप्रमाणे जर आपण मांडणी केली तर यस इथे येईल आणि डब्ल्यू इकडे येईल, त्यानंतर क्यू इकडे येईल मित्रांनो. तर पहा मित्रांनो, हे जरा चुकलेलं होतं. व्ही इथं आहे आणि यू इकडं आहे. तर अशा प्रकारे हे गणित सोडून झालेलं आहे मित्रांनो. हे ड्रॉइंग तुम्ही अगोदर काढून घ्या पूर्ण गणित, कारण याच्या खाली 4 जे प्रश्न आहेत ते याच्यावरच आपण देणार आहोत. तर पहिला प्रश्न पहा, विच आर द फॉलोइंग आर नॉट नेबर, असं त्यांनी विचारलेलं आहे. तर कोणते 2 जोडी आहेत ते शेजारी नाही. तर पहिला ऑप्शन पहा, आर आणि व्ही. आर इकडं आहे आणि व्ही इकडं आहे, त्यामुळे दोन्ही शेजारी नाहीत. तर याचं उत्तर 1 आहे. बाकीचे बघा तुम्ही, यू आणि व्ही हे शेजारी आहेत. त्याच्यानंतर आर आणि पी हे देखील शेजारी आहेत. क्यू आणि डब्ल्यू हे देखील शेजारी आहेत, त्यामुळे याचा उत्तर 1 येईल. तर आता तुम्ही ड्रॉइंग काढून घ्या. आता पुढचे क्वेश्चन आपण बघूया जे याच्यावरच आधारित आहेत. तर क्वेश्चन 2 एक्झाममध्ये असं तुम्हाला प्रश्न पडणार आहेत. क्वेश्चन नंबर 2, विच वन इज द इमिडिएट राईट ऑफ व्ही. तर बघा मित्रांनो, व्हीच्या राईटला कोण आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर जो आहे, व्हीच्या राईटला तुम्ही बघितला तर यू हा आहे, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर बी येईल. आता तिसरा पहा तुम्ही, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट असं त्यांनी म्हणलेलं आहे. म्हणजे 4 सेंटेन्स दिलेले आहेत, त्यापैकी कोणता करेक्ट आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. पी इज टू द इमिडिएट ऑफ क्यूच्या बाजूला पी आहे असे म्हटलेलं आहे. तर हे विधान चुकीचं आहे मित्रांनो. पुढं बघा, आर इज बिटवीन यू अँड व्ही, म्हणजे आर हा यू आणि व्हीच्या मध्ये आहे का? नाही मित्रांनो, हे देखील विधान चुकीचं आहे. त्याच्यानंतर पहा, क्यू इज टू द इमिडिएट लेफ्ट ऑफ डब्ल्यू. क्यू हा लेफ्टच्या डावीकडे आहे. हा विद्यार्थी मित्रांनो, हा विधान बरोबर आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर सी येईल. तर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, चौथा प्रश्न आहे, व्हॉट इज द पोझिशन ऑफ यस. यसची जागा त्यांनी विचारलेला आहे. तर यस हा डब्ल्यू आणि टी म्हणजे डब्ल्यूच्या इमिडिएट राईटला आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं बरोबर येईल मित्रांनो उत्तर. तर अशा प्रकारे आज आपण सिटिंग अरेंजमेंटमधील जे तुम्हाला परीक्षेला कमीत कमी 5 मार्काला यावर प्रश्न येतात ते आपण कव्हर केलेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.